गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता कारण आज माझा पेपर होता. सकाळी उठल्यावर टेन्शनमुळे एक मोठा पिंपल आला होता. त्यामुळे सर्वात आधी मी ॲक्ने स्पॉट करेक्टर लावला आणि त्यानंतर मी माझी ग्रीन टी घेतली. सो दिवसाची सुरुवात थोडी रिलॅक्स्ड अँड पॉझिटिव्ह नोटवर झाली. आज खरं तर गुड हेअर डे होता, बट पेपरला जाताना केस मोकळे सोडणार नव्हते मी, कारण इतकं ऊन आहे, इतकं गरम होतं. सो मस्तपैकी ब्रेड घातली सिम्पल. ब्रेकफास्टमध्ये मी माझा न्यूट्रिशनल शेक घेतला. बाय द वे त्याची पॅकेजिंग आता बदलली आहे आणि ऑनेस्टली ते खूप छान दिसतंय. आज मी व्हॅनिला फ्लेवरचा शेक घेतला आहे आणि मग पेपरसाठी जाण्याची तयारी सुरू केली. खरं सांगायचं तर पेपरला जाताना मी खूप नर्वस होते. माझं एक्झाम सेंटर घरापासून साधारण 4-5 किलोमीटर दूर होतं. घरातून निघताना मनात खूप साऱ्या मिक्स्ड फिलिंग्स होत्या. थोडी भीती, थोडी एक्साइटमेंट आणि थोडा एक कॉन्फिडन्ससुद्धा होता. आणि मग काय पेपर झाला. माझ्या मते पेपर चांगलाच गेला. घरी आल्यावर थोडी ग्रॉसरी शॉपिंग केली. आज मम्मी पप्पा येणार होते, त्यामुळे रात्रीसाठी काय बनवायचं याचा विचार करत होते. घरी भाजी नव्हती मी, म्हणून अख्खा मसूर करायचं ठरवलं. आणि मग मला वाटलं की चला रेसिपीसुद्धा शूट करूया. बट कॉन्टेंट क्रिएटर लाईफ म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर लाईफ. रेसिपीज अर्धी शूट झाली आणि अचानक लाईटच गेली. पण काही हरकत नाही, जितकं शूट झालं तितकं तर तुम्हाला दाखवते. तर हा होता माझ्या एक्झाम डेचा व्लॉग. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.